श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृतातील 11वा अध्याय. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदयती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावा रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणवुनी. त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. अशो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष गळा. पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणे जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजा दायाज भूषर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिणी. सुतसभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासी का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागोती वस्त्रे भूषण लेवविती. ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागोनी शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायतनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवार्ये समग्र जाळिले सत्र करोनिया. जनमेजये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येची राहाविले.
पराशरासी पुलस्तिले पार्थिले मग वाचले रावणाधिक. वीरांची सदटावणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होई ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विणवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र. गजवाय गणिग समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हासे गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टासी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विजाजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसणे दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोण सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा. वेश्या सोनी प्रतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे. परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष कळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत. कोटिलिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करुण. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करुण. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करुण त्यांसही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदनाला. त्याचे स्वरूप देखोनी ती अबला तन्मय झाली ते धवा.
पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविल रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊणी म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंदघन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीण. 30 दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी. तयासी ते मानले सर्वेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरोणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागोणी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग ते दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अगणी. जण धावो लागले चहूकडूनी. एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठलव करी. येरी उठली घाबरी तव अग्नी वाहते चेतला. तैशा माझी उडी घालोणी कंठपाश त्यांचे काढोनी. कुक्कुट मरकट दिधुले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मन शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकोणी. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्तिजन भवंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवणी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा केश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे जा उदयकाळी तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वाग्नर. शिरी झुळझुळ वाहे निर महाभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खग्वानधारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोणी अकस्मात. महानंदेसी झेलुणी धरित हृदय कमली परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसित. दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी. श्रुधातृषा विरहित त्रिशुद्धी भेदभुक्ती कैसी तेची. नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंक.
जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरत रुचींची वणे अपार सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली, जेथे वोसणाती बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून, त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लाविती बहुतांश उद्धरीतील तुम्हा ते, अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाले लोटांगण, म्हणे इतकेण मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ सर गुरुवर्या, बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास, परम प्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे हे मी सत्य बोलिने देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुःखा नरवी पडेल पै, प्रत्यय सदृश बोलावे वचन नात तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हास वाटेल विषाहून विशेष ऐशी ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन बोला वयान करवा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळूनी, अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीते आक्रोशे, करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पाराशर सावध करुणी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठा न सोडी धीर ऐक एक सांगतो विचार, जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते, नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया, ते ध्वनी माया सत्य तेथे झाले महत्वत्त, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया, सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टी करता रुहीन, तमांशे रूप रुद्र परिपूर्ण सर्ग सित्यंत करविता, विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले, चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्यमा ज्ञान भुवन त्रयी असेना, बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिवशंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय करीती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती सत्पुत्रा सांगे रुद्र हा, मग संप्रदाये ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण, थोर जपतपज्ञान त्याहून अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावन, स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती, जपतप शिवार्चन याहून थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा, रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडून या यमकिंकर रीते हिंडू लागले, मग यमे विधी लागी पुसोणी अभक्ती कृत्या निर्मिली दारुणी, तेणे कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली, त्यांसी मस्तर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष,
तेने ते जावोणी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन. ऐसे म्हणती ते त्याला गुण आणोनी नरकी घालवावे. रुद्राक्ष ध्याय आवडे नावडे जासी कुंभी पाक्य घालावी त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. या करीती भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा सत्यघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिचिंतन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन. राई धरिले दृढचरण सद्य होऊनी बोलत. सकाळ ऋषी रत्नमंडित पादक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यांपासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पढून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट पतिग्रही न घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्यो चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोणी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्रघट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यांत आम्र पल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनल्ले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचे शिष्ट चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपूण सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगा सारखे. तो मजदा घेऊनी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते जे जैसे गभिस्ती दिगंत मतत संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊनी मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळपुरुषासी धरून करीत ताडन केले ते. ऐसे पुत्र मुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन माये नमोदरी. असे भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. शन अन्य शोभवंत अलंकार दिव्य वस्त्र देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणोणी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई.
ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वरध्वनी. की श्वेतोत्पल्ले मृडानी, रमण लिंग अर्चिजे. की निर्देवासी सापडे चिंतामणी, की क्षुधिता पुढे क्षीराब्दी ये धावणी. तैसा कमलोद्भवांगी नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान पादिकाया धुर्दय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वांते. जो चतुष्टिकी कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागू तेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील चक्रादिका. तो नारद देखोनी, त्याची क्षणी कुंडातुणी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपती आह्वनी, उभे ठाकले देखता. पराशरदी सकळ ब्राह्मण, प्रधाना सहित भद्रसेन. धावोनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्यसुमनी, षोडापचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अतींद्रिया द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे, काही देखिले सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीही, मृत्यू नेला बांधोणी. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी, पुसू लागला शिवसूत एका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिम तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते. ते महत्पुण्ये निरसूनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृत्तांत, कर जोडोनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पायावर घाली लोळणी. आणि सहस्र रुद्र करुणी, मोहोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पढता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहु. असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शत पद्मधन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधे अंती, वंदोनी नीती शिवपदा. दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेग रावराणा, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रा ध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बसवूनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवीत.
विधिलोकी वैकुंठवास बहुत स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान. की हा कल्पद्रुन समाधान इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व व्यथा. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी मांज झाली माता त्याची संगती न धरवी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्वजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस. त्यांची मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मुळकंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोजत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा. इति एकादशोऽध्यायः समाप्तः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.